मित्रांनो, शुभविवाह या मालिकेमध्ये भूमी आता शपथ घेते की रागिणीचा चेहरा लवकरात लवकर तुझ्यासमोर आणेन आकाश, असं म्हणून ती आता घर सोडून जायला निघते. आपली बॅग घेते आणि जाते. आकाश भूमीकडे पाहतच राहतो. मित्रांनो, आजच्या भागात नक्की काय घडलं हे आपण पाहूयात. घरातील सर्वजण रागिणीला विचारतात काय झालं. आता रागिणी चक्कर येण्याचं नाटक करते. कुणी पाणी आणतं तर कुणी तिला साखर खायला देतं. त्यामुळे तिला जरा बरं वाटतं. तेव्हा आजी विचारतात, बाळा तुला बरं वाटतंय ना. त्याच वेळी आता रागिणी म्हणते, हो मला जरा बरं वाटतंय. तेव्हा मानसी, आकाश आणि भूमी सुद्धा तेथे आलेले असतात. भूमी मात्र रागातच आता नाटकी रागिणीकडे पाहत असते. तेव्हा रागिणी सुद्धा त्याच रोखात अशी तिच्याकडे पाहत असते. हे कुणाला समजत नाही, परंतु भूमीला बरोबर तिचे नजरेचे खेळ समजतात. आता आकाश हा रागातच म्हणतो, भूमी पाहिलं ना, अगं तुझ्या अशा वागण्यामुळे आईला किती त्रास होतोय. त्यावेळी माझ्यामुळे मी काय केलंय त्यांना. अरे चुका त्यांनी करायच्या, उलट मलाच तू म्हणतोस की माझ्यामुळे त्रास होतोय म्हणून. त्यापुढे आकाश म्हणतो की आता आईची लवकरात लवकर तू माफी माग. त्यावेळी भूमी विचारते, काय म्हणाला, माफी मागायची कुणी, मी अजिबात माफी मागणार नाही, कारण चूक त्यांची आहे, समजलं आकाश. आता रागिणी नाटक करत पुढे येते आणि म्हणते, आकाश अरे गोखले गुरुजींनी जेव्हा सांगितलं होतं ना की हिच्या हातात सत्ता असणार, तेव्हापासून तिचा ॲटिट्यूडच बदललाय. ती विचित्रसारखी वागायला लागली आहे, समजलं तुला, कारण प्रॉपर्टीसाठी मला असं वाटतंय. तेव्हा भूमी आता अजूनच रागात रागिणीकडे पाहते. मग आता सर्व प्रॉपर्टी माझ्या नावावर आहे ना, सर्व सत्ता माझ्या हातात आहे ना, म्हणून तिला वाईट वाटत असेल. पण जाऊ दे, हा तू विचार करू नकोस एवढा आकाश, असं रागिणी म्हणते. तेव्हा अभिषेक म्हणतो, प्रॉपर्टीचा सत्तेचा प्रश्न आलाच कुठून. अगं आई, तू कुणामध्येही कधी भेदभाव केला नाही हे आम्हा सर्वांना माहीत आहे. त्याचवेळी रागिणी म्हणते, कसं आहे ना, अरे बाळा तुला नाही माहीत, मी जरी भेदभाव केला नसेल ना तरीही कुणाचं इंटेन्शन काय आहे मला चांगलंच समजतं. त्यानंतर आता रागिणी म्हणते, हे बघ भूमी, तुला असं वाटत असेल ना मी या घरातून निघून जावं, मी जायला तयार आहे. ती लगेच आपली बॅग उचलते. त्यावेळी आकाश म्हणतो, आई तू कुठेही जाणार नाही आहेस, शपथ आहे माझी तुला. मग आता सर्वजण आकाशकडे पाहतच राहतात. भूमीला मात्र राग आलेला असतो की आकाश असं का करतोय, कळत नाही, जायचं तर जाऊ दे ना तिला. मग आता रागिणी म्हणते, कसं आहे ना आकाश बाळा, तू नको शपथ वगैरे घालू मला. ती आता रडण्याचं नाटक करत म्हणते, तू आता फक्त तुझ्या संसाराकडे लक्ष दे, तुझ्या बायकोचा आणि तुझ्या बाळाचाच विचार कर, आमच्याकडे एवढं लक्ष देऊ नकोस आता तू. तेव्हा आकाश आता पुढे जातो, रागिणीचे हात पकडतो आणि म्हणतो, आई पण मला तुझासुद्धा विचार करायचा आहे, माझ्यासाठी तू तेवढीच महत्त्वाची आहे. तेव्हा अभिषेक आता नाटकं करत आकाशला म्हणतो, आकाश हे बघ, एकदा तू भूमीला आईची माफी मागायला सांग आणि हा विषय एकदाचा इथे संपवून टाक बरं. तेव्हा आकाश आता लगेच भूमीकडे जातो आणि तिला विचारतो, भूमी प्लीज तू माफी मागून टाक. मग आता भूमी तेवढ्याच स्पष्टपणे म्हणते, आकाश माझा जीव गेला ना तरीही मी माफी मागणार नाही आहे, समजलं. त्यावेळी आता सर्वांना धक्का बसतो आणि रागिणीचा आता चेहराच उतरतो. ती पुन्हा आता साळसूतपणाचा आव्हानते, सर्वांची सिंपती आता मिळवण्याचा प्रयत्न करते. इकडे आकाश म्हणतो, भूमी प्लीज तू असं करू नकोस, अगं आईला किती त्रास होतोय ते बघ ना तू जरा. मग आता भूमी आकाशला जवळ घेते आणि म्हणते, आकाश प्लीज, अरे तू असा वागू नकोस रे, प्लीज, आंधळ्यासारखं घरच्यांवर एवढं प्रेम करू नको त्या, कारण त्या कशा आहेत ना तुला माहीत नाही अजून. डोळ्यावर जी पट्टी बांधली आहे ना प्रेमाची, ती काढ अगोदर. अरे जरा बघ आजूबाजूला. अरे आकाश, तू ज्या बाईला देवी म्हणतोस ना, ती बाई देवी काय, अरे साधा माणूस म्हणून सुद्धा घेण्याच्या योग्यतेची नाही आहे, समजलं तुला. तेव्हा आता आकाश म्हणतो, प्लीज तू असं बोलू नकोस ग भूमी, अगं तू का वागतेस तिच्याबरोबर असं, तिने काय बिघडवलं एवढं तुझं. त्यावेळी भूमी आता स्पष्टपणे सांगते, अरे माझं आणि तुझंसुद्धा तिने बिघडवलं आहे. आणि कसं आहे ना आकाश, सर्वात जास्त नुकसान माझं नाही तर तुझं केलं आहे तिने, समजलं. अरे तुझ्या आयुष्याशी आणि भावनांशी खेळली आहे ही बाई, असं म्हणून रागातच आता भूमी तिचं कारस्थान सांगते. तेव्हा आता सर्वजण रागातच भूमीकडे पाहत असतात. मात्र आजी म्हणतात, भूमी अगं आम्ही काही बोलत नाही म्हटल्यावर
तू वाटेल ते आरोप आमच्यावर करतेस, हे योग्य नाहीये, समजलं? अगं असं काय वागली ती, बोल ना पटकन, असं म्हणून रागातच आता आजी देखील विचारतात. तेव्हा ऐकायचंय का तुम्हाला, ऐकायचंय का, बोला पटकन, असं भूमी आता आजीला विचारते आणि लगेच त्या दोघींपुढे जाते. तेव्हा भूमी सांगू लागते, आकाशचा आणि त्याच्या आईवडिलांचा अपघात कुणी घडवून आणला तुम्हाला माहिती आहे का? तेव्हा सर्वजण आश्चर्याने विचारतात, कुणी घडवून आणला? मग आता या बाईने तो अपघात घडवून आणल्याचा आता बोट करतच भूमी आता रागिणीला म्हणते. तेव्हा हे ऐकताच आता सर्वांना प्रचंड धक्का बसतो. आता रागिणीचं एक एक कारस्थान भूमी घरातील सर्वांसमोर सांगत असते. रागिणी म्हणते, मी असं कसं करू शकते? त्यावेळी आकाश म्हणतो, भूमी तू हे काय करते, तुला समजतं का ग? अगं आई कसं हे करू शकते? त्याच वेळी आता रागातच भूमी म्हणते, कारण तुझ्या आजोबांनी मृत्यूपत्रात त्यांना काहीच प्रॉपर्टी दिली नव्हती. अरे सगळी प्रॉपर्टी तुझ्या बाबांच्या नावावर केली आणि त्याचाच सूड यांना उगवायचा होता. तेव्हा अभिषेक आता रागातच म्हणतो की भूमी यापुढे एक शब्द जरी बोलली ना तरी ही लक्षात ठेव मी काय करेन ते. भूमी देखील तेवढ्याच रागात आता अभिषेककडे पाहत राहते आणि मग सर्वांना मोठा धक्काच बसतो, कारण रागिनी आता रडण्याचं नाटक करते आणि म्हणते, अभिषेक बाळा थांब जरा, तिच्या मनात जी खदखद आहे ना ती अगोदर बाहेर निघू देत, तिला बोलू देत, तिला मोकळं होऊ देत, मला कळू दे ना तिच्या मनात नक्की काय आहे ते कळू देत. आता बोल ग तू, बोल, तुला काय बोलायचं असेल, जेवढं काही मला एक्सपोज करायचं असेल तेवढं करू शकतेस तू, असं रागिनी मोठ्या तोऱ्यातच म्हणते. मग आता भूमी म्हणते, आकाश तुला त्या गोड गोळ्या आवडायच्या ना रे, त्या गोळ्यांचं व्यसन तुला कोणी लावलं माहितीये? या बाईने ते गोळ्यांचं व्यसन तुला लावलं होतं, समजतंय? त्या गोळ्या घेतल्याशिवाय तुला झोप येत नव्हती, त्या चुकीच्या गोळ्या होत्या आकाश. अरे त्या गोळ्या घेतल्याने माणसाचा मेंदू स्लो होतो असं मला डॉक्टर वर्तक यांनी सांगितलं होतं. त्यानंतरही ऑफिसमधल्या गोखल्यांनी मला सांगितलं होतं की आई बाबा गेल्यानंतर ही बाई कोकणातून इथे राहायला आली आणि त्यानंतरच तुझी तब्येत. ऐकताना आता आकाशला धक्का बसतो, त्याची द्विधा मनस्थिती झालेली असते, नक्की कुणावर विश्वास ठेवावा आणि कुणावर नाही, कारण तो अशा संकटात आता सापडलेला असतो ना की बायकोचं ऐकावं की आत्याचं ऐकावं, नक्की कुणावर विश्वास ठेवावा. पुढे आता भूमी सांगू लागते, खरं तर या सगळ्याचा शोध मी फार पूर्वीपासून घेत होते आणि मग हे यांना समजलं तेव्हा त्यांनी मला थांबवण्याचा खूप प्रयत्न केला. अरे काय काय नाही केलं मी, सगळ्या गोष्टी सहन केल्या आणि तुला नेहमी जपत राहिले, सर्व गोष्टी मी एकट्या सहन करत राहिले, कुणाला काहीच सांगितलं नाही आकाश. पण एक दिवस त्यांनी एवढा नीचपणाचा कहर केला ना, मग तुला घेऊन मला हे घर सोडावं लागलं. आता हे सांगत असताना तिला खूप त्रास होऊ लागतो, ती पोटाला हात लावते. मग आता ताई अगं तुला काही होतंय का, असं म्हणून मनू पटकन आता तिला पाणी प्यायला देते. तेव्हा मानसीचा नवरा म्हणतो, अगं माझ्या आईवर वाटेल ती आरोप करते आणि तुला तिचाच पुळका आहे का? ही मानसी म्हणते, अरे ती माझी बहीण आहे आणि ते जाऊ देत, पण ती प्रेग्नेंट आहे, माणुसकी वगैरे शिल्लक आहे की नाही तुझ्यात काही? तेव्हा तुला कळत नाही का, असं तो पुन्हा म्हणतो. तेव्हा भूमी ही रागातच म्हणते, एक मिनिट मला बोलू देत जरा. अरे आकाश एवढं करून सुद्धा या बाईने आपला पिच्छा नाही सोडला, कारण हिला भीती वाटत होती मला सर्व गोष्टी समजल्या आहेत म्हटल्यावर ही कधी ना कधी आकाशला सांगणारच आणि म्हणूनच यांना माझा काटा काढायचा होता आणि त्यातूनच आकाश हा बोर्ड ब्लास्ट त्यांनी घडवून आणला होता. हे सत्य ऐकल्यानंतर आकाशच्या पायाखालची जमीनच सरकते. तर आता रागिनी ही भूमीकडे खूप रागात पाहत असते, कारण तिचं एक एक सत्य ही एक्सपोज करत असते, ते पण आकाश आणि आजी समोर. तेव्हा सर्वजण आता भूमीकडे रागात पाहू लागतात, कारण आता भूमी काही पण रागिनीवर आरोप करतीये असं सर्वांना वाटतं. मग आता आकाशच पुढाकार घेतो आणि भूमीला म्हणतो, भूमी तोंड सांभाळून बोल. त्यावेळी आता भूमी रागातच म्हणते, आकाश तू काय म्हणतोस, मला तोंड मी सांभाळू का? अरे जरा आठव ना तू, पोलीस आठवलेला घरी घेऊन आले होते, जेव्हा आपण त्याला विचारलं कुणाच्या सांगण्यावरून तू तो बोर्ड ब्लास्ट घडवून आणलास, तेव्हा त्याने कोणाकडे पहिलं बोर्ड दाखवलं होतं आकाश? अरे आठव ना जरा आता, असं ती सारखं विचारते. मग आता सर्वांनाच आठवतं की रागिनीकडे आठवलेने पहिल्यांदा बोर्ड दाखवलं होतं. तेव्हा सर्वांना आता आठवतं की रागिनीकडेच पहिल्यांदा त्याने बोट केलं होतं. तेव्हा सर्वांना मोठा धक्काच बसतो, पण तरीही कुणी अजूनही विश्वास ठेवायला तयारच नसतं की रागिनी असं काही करेल.
तेव्हा रागिनी पुन्हा सिंपती मिळवण्याचा प्रयत्न करत रडतच खाली बसते आणि म्हणते की अगं भूमी, कोणत्या गोष्टी रचण्याचा तू प्रयत्न करते, ज्या गोष्टी कधी झाल्याच नाही, माझ्या डोक्यात सुद्धा नाही, त्या गोष्टी तू प्लॅन करून अगदी रचून रचून सांगतेय. त्यावेळी ह्या सगळ्या घडलेल्या घटना आहेत असं भूमी रागातच म्हणते. मग रागिनी रडतच म्हणते, तुझ्या म्हणण्यानुसार ह्या सगळ्या मीच घडवून आणलेल्या घटना आहेत ना, मग इतक्या वर्षात आईला, आकाशला किंवा घरातील कुणालाच याची कुणकुण नाही लागली का? फक्त तुला एकटीलाच लागली होती का? त्यावेळी आता मला लागली होती ना कुणकुण, असं भूमी म्हणते. त्यापुढे भूमी आता खूप मोठं सत्य सर्वांना सांगू लागते. रघु काकांना याची कुणकुण लागली होती. तुझ्या आईबाबांच्या अपघातापासून यांच्या इंटेन्शनबद्दल रघु काकांना संशय येत होता आणि त्यानंतर त्यांना सगळं सगळं माहीत होतं. आणि जेव्हा मी पहिल्यांदा सावध झाले ना आकाश, ते सुद्धा रघु काकांच्या सांगण्यावरून. तेव्हा अभिषेक आता रागातच म्हणतो की तू काय बोलतेस भूमी, कळतं का तुला? हे सगळं असं असतं तर रघु काकांनी अगोदर घरातील सर्वांना का सांगितलं नसतं किंवा कुणाला तरी विश्वासातल्या व्यक्तीला का सांगितलं नसतं? माझ्या आईचं नक्की काय इंटेन्शन आहे ते तू भलतेच आरोप माझ्या आईवर करू नकोस हा, नाहीतर बघ माझ्या एवढं वाईट कुणीही नसेल, असं रागिनीची बाजू घेऊन अभिषेक बोलत असतो. आणि तू कोण लागून गेलीयस एवढी की तुला येऊन तो सर्व काही सांगेल? हा त्याचा सर्वात जवळचा आकाश बाबा, त्याला सांगितलं असतं ना त्याने सर्व. तेव्हा आता भूमी त्याला एक्सप्लेनेशन न देता आकाशलाच म्हणते, आकाश, गेली 6 वर्ष तुझी मानसिक अवस्था ठीक नव्हती, त्यामुळे तुला कितीही त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला असता तरीही तुला काही समजलं नसतं. आणि जेव्हा तू बरा झाला ना तेव्हा ते तुला सांगणार होते, परंतु यांनीच रागिनीकडे रागात पाहतच भूमी म्हणते, मग त्यांना ब्लॅकमेल केलं आणि त्यांच्या मुलीला सुद्धा किडनॅप केलं. त्याचवेळी आता रागिनी डोक्याला हात लावते आणि खाली बसते. कुणाला काही समजत नसतं की नक्की हा काय गोंधळ चाललाय. भूमी अशी का बोलतीये, कारण भूमीच्या या बोलण्यावर कुणाचाही विश्वास नसतो, तिच्याकडे पुरावे नसतात ना म्हणून. पण आता मानसी तिच्यावर विश्वास ठेवत असते. ती एकटीच अशी असते जी भूमीला ह्यावेळी तरी सपोर्ट करत असते. कारण आता आकाशसुद्धा भूमीकडे वेगळ्याच नजरेने पाहतो. त्याला तिच्यावरच संशय की ही सगळं काही खोटं बोलतीये. मग आता रागातच अभिषेक म्हणतो की खोटं का बोलतेस तू भूमी? अगं माझी आई असं कधीच करणार नाही. आणि हे ब्लॅकमेलिंगचं नवीन प्रकरण काय आता? त्याच वेळी आता अभिषेक तू खोटं बोलतोस, असं रागातच भूमी म्हणते. तेव्हा आकाश, अजून एक गोष्ट तुला सांगते की हा माणूस या बाईला पूर्णपणे सामील आहे. आता असं म्हटल्याबरोबरच सर्वांना मोठा धक्का बसतो. तर पौर्णिमा आपली नजरच चोरते, कारण तिला माहीत असतं आपला नवरासुद्धा रागिनीला सामील आहे, प्रत्येक गुन्ह्यामध्ये सामील होते हे, असं म्हणून आता भूमी त्याला सुद्धा एक्सपोज करते. त्याचवेळी पौर्णिमाला राग येतो. मग आता ती म्हणते, प्रत्येक गुन्ह्यामध्ये माझ्या नवऱ्याचं नाव घ्यायचं नाही हा, आणि माझ्या आईंचं सुद्धा तू नाव घेते एवढी गोष्ट लक्षात ठेव. तेव्हा रागातच भूमी आता म्हणते, पौर्णिमा तू शांत बस जरा, कारण तुला या बाईचं खरं रूप माहीत नाहीये ना, म्हणून तू हे बडबडती. जर खरं रूप समजलं ना मग तुला कळेल की ही बाई कोणत्या चालीची आहे. आणि तू सुद्धा या दोघांच्या नादाला लागून बारीक सारीक कारवाया नेहमी करत असते. मला काही समजत नाही का, पण एक बहीण म्हणून मी तुला नेहमी सोडून देते. जाऊ देत, आपली बहीण आज ना उद्या सुधरेल. त्याचवेळी आता आकाशला भूमी सांगू लागते, यांनी आपल्या रघु काकाला सुद्धा सोडलं नाही. आकाश अरे यांनी रघु काकांचा खून केला. हे ऐकताच आता आकाशच्या डोक्यात मुंग्याच येतात. मग आता रागिनी देखील घाबरते. तेव्हा अभिषेक मात्र म्हणतो, अगं भूमी, तू डोक्यावर पडली आहेस का? तुला माहीत नाही का, जेव्हा रघु काका गेले तेव्हा पोलिसांनी सुद्धा चौकशी केली होती आणि रघु काकांचा ॲक्सिडेंट झाला होता आणि त्यातच त्यांची डेथ झाली. आणि अजून एक गोष्ट सांगू का, अगं रघु काकांजवळ तेव्हा तूच होती. मग आम्ही असं म्हणायचं का रघु काकांचा ॲक्सिडेंट तूच घडवून आणला आहेस म्हणून, किंवा तू काहीतरी कारण काढून मुद्दाम त्यांना मारला आहेस, असं आम्ही म्हणायचं का? मग त्यावेळी भूमी म्हणते, मी रघु काकांच्या जवळ होते कारण मी रघु काका हे मला वाचवायला तेव्हा आले होते. अरे आकाश, तुला अजून एक सत्य सांगते, यांनी मला मारण्याचा प्लॅन केला होता तेव्हाच रघु काका स्वतः मला वाचवायला आले. पण रघु काका स्वतः मला वाचवायला आले आणि त्यांचा जीव धोक्यात आला. त्यांचा ॲक्सिडेंट झाला, गाडीने त्यांनाच उडवलं. आता हे सर्व प्रसंग भूमीला आठवत असतात की कशाप्रकारे ॲक्सिडेंटमध्ये डोक्याला जबर मार लागला होता.
तेव्हा हे आठवून आठवून आता भूमीला खूप त्रास होऊ लागतो आणि ती बिचारी खूप रडत असते. मग आता रागिनी ही म्हणते की तू काय म्हणतेस भूमी, तुला समजतं का? अगं मी तुला मारण्याचा प्रयत्न करेन का, असं म्हणून ती आजीला देखील विचारते. तेव्हा रागातच आता भूमी धावूनच जाते आणि म्हणते नाटकं बंद करा हो, किती नाटकं करणार अजून, नाटकी बाई कुठली. तेव्हा मी नाटकी आहे का, असं रागिनी रडतच विचारते. त्यावेळी तुम्ही किती नाटकं करणार हो, दमत नाही का तुम्ही, रागातच ती विचारते. त्यानंतर आता भूमी ही रागातच म्हणते की अजून एका गोष्टीचा मला उलगडा करायचा आहे, कारण यांनी मला मारण्याचा प्रयत्न केला होता तेव्हा त्यांनी मला कोल्ड स्टोरेजमध्ये नेलं होतं. आता कोल्ड स्टोरेजमध्ये गेल्यानंतरचे सर्व प्रसंग भूमीला आठवतात. मग जेव्हा रागिनी तेथे आली होती ना, तेव्हा ती मला म्हणाली होती की तुझं ब्रेन हॅमरेज होईल किंवा तुला हार्ट अटॅक येईल, एवढी थंडी इथे आहे, असंच म्हणाला होतात ना तुम्ही. भूमी आता रागिनीला विचारते. तेव्हा अभिषेक आणि पौर्णिमा हे एकमेकांकडे बघतच राहतात, कारण त्यांना माहीत असतं की हे नक्की काय घडलंय ते. आणि भूमीच्या जीवावर रागिनी खरंच उठली होती आणि आपणच तिला साथ दिली होती. परंतु आता आजीला आणि आकाशला याबद्दल खरंच काही माहीत नसतं. पुढे आता भूमी रडतच म्हणते, आकाश माझं नशीब चांगलं रे, तो कृष्ण जन्माचा दिवस होता, कारण देवालाही माहीत आहे ना खरं कोण आणि खोटं कोण. आणि वासुदेवाच्या रूपात साक्षात भगवान कृष्ण मला वाचवायला आले. त्यानंतर आता भूमीला आठवतं की डॉक्टरांनी मला सांगितलं होतं हे वासुदेव तुम्हाला इथे घेऊन आले. तेव्हा भूमी त्यांच्याकडे पाहतच राहते. देवाची लीला अगाध असते असं ती म्हणते. तेव्हा आजी आता खूप रडू लागतात, कारण भूमीचं नक्की काय चाललंय त्यांना कळतच नसतं. घरात एवढा वाद भूमीमुळे होतोय असं त्या म्हणत असतात. मग नंतर आता भूमी म्हणते, आकाश आपण जेव्हा हनीमूनला गेलो होतो तेव्हा आठवतंय ना काय झालं होतं. अरे आपल्या झोपडीला आग लागली होती. ती लागली नव्हती, ती लावली होती आग. आणि ती आग कोणी लावली होती माहिती आहे का, यांनी लावली होती, असं ती रागिनी आणि अभिषेककडे बोट करून सांगते. तेव्हा त्या दोघांनाही आता प्रचंड धक्का बसतो. या दोघांनीही आपल्याला जाळून मारण्याचा प्रयत्न केला होता आकाश, असं भूमी आता त्याला सत्य सांगते. तेव्हा ते सर्व प्रसंग आकाशच्या आणि भूमीच्या डोळ्यासमोरून जात असतात. मग नंतर भूमी म्हणते, तुला माहिती आहे ना तेव्हा कोण आलं होतं आपल्याला वाचवायला. त्यावेळी आता आकाश तिच्याकडे बघतच राहतो. मग आता रघु काकाच तेव्हा आपल्याला वाचवायला आले होते, असं आता भूमी म्हणते. मग आता आकाशला देखील आठवतं की खरंच रघु काका मला आणि भूमीला वाचवायलाच आले होते. रडतच ती आता रागिनीचं एक एक कारस्थान सांगते आणि म्हणते, 6 वर्ष ही बाई तुझ्या जीवाशी खेळतीये आकाश. पुढे भूमी आता विश्वासात घेऊन आकाशला सांगत असते, हे बघ आकाश, मी तुला बरं करण्याचा खूप प्रयत्न केला. मग यांना जेव्हा समजलं की मी प्रयत्न करतेय तुला बरं करण्याचे, तर यांनी दुसरी खेळी खेळली. मग नंतर तिने मला आणि तुलाही मारण्याचा प्रयत्न केला आणि एवढं करूनही ही बाई शांत बसली नाही. आता तर ही बाई माझ्या बाळाच्या जीवावर उठलीये. तेव्हा रागिनी आता तोंडालाच हात लावते आणि म्हणते, मी कशी उठेल तुझ्या बाळाच्या जीवावर, आणि एवढं सर्व होऊन देखील तू हिला आई म्हणतोस आकाश, हिला आई म्हणतोस, मी हे कसं सहन करू सगळं, असं भूमी ओरडतच विचारते. तेव्हा आकाश तर पूर्णपणे निशब्द असतो, त्याला काय बोलावं ना हे सुचत नसतं. त्यावेळी रागिनी आता म्हणते, भूमी तू हे काय बोलतीस, अगं तू ना स्टोरी रायटर व्हायला हवं होतं, तू खरंच खूप चांगले पैसे कमवले असतेस. अगं मी तुम्हाला फसवण्याचा प्रयत्न केला, मी कारस्थाने केली, ते पण सतत 6-7 वर्ष. मग इतक्या वर्षात घरातल्या कुणालाच माझ्यावर संशय नाही आला का, काय ग तुला एकटीलाच फक्त संशय आला का? तेव्हा आता मानसी मनात विचार करते, मला सगळं काही माहीत आहे, परंतु मी कुणाला कसं सांगू, कारण ताईवर सुद्धा कुणीच विश्वास ठेवत नाहीये. मग माझ्यावर तरी कोण ठेवेल विश्वास, मानसी आता मनातच म्हणत असते. वेळी रागिनी आता म्हणते, चल मी हे केलं सगळं मी मान्य करते, परंतु एवढ्या 6-7 वर्षामध्ये एकदाही मला यश येऊ नये. अगं भूमी, तू ही जी काही कथा सांगितली ना आता एवढ्या वेळामध्ये, सर्व गोष्टींमध्ये किती योगायोग आहेत. अगं कृष्ण वासुदेव, काय 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 सांगतीस काय तू. अगं भूमी, तू हे जे काही आत्ता म्हटली आहेस ना की तुमच्या झोपडीला लागलेली आग हनीमूनच्या वेळी, त्याचबरोबर आकाशच्या आईवडिलांचा ॲक्सिडेंट घडवणं, या सगळ्याशी माझा काही एक संबंध नाहीये, हे सगळे अपघात होते, याच्याशी माझा काय संबंध, असं म्हणून ती आता भूमीला जाब विचारते. त्यावेळी भूमी रागातच म्हणते, तुमचाच संबंध आहे समजलं, आता पूर्णपणे नाटकं बंद करा तुम्ही, असं भूमी खूपच रागात म्हणत असते.
तेव्हा आकाश आता म्हणतो की भूमी अगं शांत बस. मग आता भूमी लगेच त्याच्याजवळ जाते, त्याचं शर्ट पकडते आणि त्याला म्हणते, आकाश प्लीज तू माझ्यावर विश्वास ठेव, कारण मी कधीच खोटं बोलत नाही रे. ती सारखी सारखी म्हणत असते, प्लीज ठेव ना माझ्यावर विश्वास, ठेव ना माझ्यावर विश्वास. अरे सराईत गुन्हेगारापेक्षा या भयंकर आहेत. तेव्हा रागिनी आता डोक्यालाच हात लावते. तेव्हा आकाश म्हणतो, हो ठेवला मी तुझ्यावर विश्वास. असं म्हटल्याबरोबरच रागिनी अभिषेकला धक्का बसतो. तर सर्वजण त्या दोघांकडे पाहतच राहतात. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये भूमी घर सोडून चाललेली असते. त्याच वेळी आता आजीला ती म्हणते, मला माफ करा, मला माहीत आहे तुम्ही माझ्यावर खूप मोठा विश्वास टाकला होता. वेळी भूमी आकाश समोर जाते आणि म्हणते, आकाश जेव्हा मी लग्न करून आले ना, तेव्हा आजीने मला सांगितलं होतं की आकाशला सांभाळ म्हणून, आणि तेव्हापासून मी तेच करतीये. तुलाच प्रोटेक्ट करतीये. फरक फक्त एवढाच होता की तेव्हा तुझं प्रेम आणि विश्वास माझ्याबरोबर होता आणि आता ते नाही आहे. पण मी जेव्हा परत येईन ना, तेव्हा पुरावे घेऊनच येईन. असं म्हणून आता भूमी ही आकाशकडे पाहतच राहते आणि घर सोडते. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.